हाय फॅमिली, मी अंकिता. 100 दिवसांमधला आज आहे 69वा दिवस आणि आमचं छोटू पण हाय करत आहे तुम्हाला सर्वांना. तर मस्तपैकी गुड मॉर्निंग आमची झालेली. मग आम्ही मंदिरात जायचा प्लॅन केला, कारण मी कुठेच गेली नव्हती, बरं वाटत नव्हतं म्हणून. मग आम्ही शंकराच्या देवळात आलो, तर पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं, मग दत्ताचं दर्शन घेतलं आणि नंतर मग इथे पिंडीच्या इथे दर्शनाला आलो. त्याच्यानंतर दुसरं पण मंदिर होतं विठोबा रखुमाईचं, तर ते पण आम्ही बघायला निघालो, जवळच होती. तर तिथेही आम्ही निघालो, तिथेही छान दर्शन आमची झाली. तर आतमध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटलेले बघा. खूप मस्त मूर्त्या होत्या, त्यांच्यावर दागिने पण छान होते, असं सगळं सजवलेलं होतं. आणि तिथेही छोटूची मस्ती चालूच होते, कारण तिला खुर्चीत बसायला जाम आवडतं. मग ती खुर्चीत बसून उड्या मारत होती आणि खुर्ची ती थोडीशी तुटलेली देखील. तर तिथे थोडा वेळ होतो, त्याच्यानंतर घरी निघालो. मग हा छोटंसं बाळ खेळत होतं, पुष्पाचं चालू होतं, हे बघा पुष्पाची ॲक्टिंग करत होता. मग आम्ही मुंबईला जायला निघालो, ठाण्याला. आणि हिला हे असंच हवं होतं. आशूचा अगदी हातच दुखला, कारण ती खाली येतच नव्हती. मग तिला बाहेरचं बघायला आवडतं. मग ट्रेनमध्ये असा वेळ गेला, त्याच्यानंतर TC आलेला अचानक. तर सगळेजण घाबरले, ज्यांच्याकडे तिकीट नाही ते आम्ही तिकीट काढलेलं. मग आम्ही ठाण्याचा रस्ता पकडला. तर थोडंसं चालायचं होतं, कारण मार्केटिंग फिरायला आम्ही आलेलो. तर खूप मार्केट वगैरे भरलेलं, तर तिथे आम्ही तलाव बघायला गेलेलो. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते, ते थोडेसे आम्ही पाहिले. त्याच्यानंतर तलावच्या तिथे फेरी मारली. ज्यांना बोटिंग करायचं तर त्यांना तिथे ती लोकं बोटिंग पण करू शकतात. असं छान छान आहे तिथे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पण पुतळा आहे तिथे बघायला. तिथे बघायला गेलात तरी चालेल तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला बसलो, तिथेच होतो थोडा वेळ. मग त्याच्यानंतर मग आम्ही सावकाश शॉपिंग करायला गेलो. तर शॉपिंग केली, खूप गर्दी होती. मग घरी आलो. मग छोटीची मस्ती चालूच होती. एकटीच मोबाईलमध्ये बघून, आपल्याकडे बघून हसत होती. आणि असा संपला आमचा गोड दिवस. बाय.